की त्यातून मिळतं. तर आत्ताच तुम्ही थोड्या वेळापूर्वी उल्लेख केलात वीज घोटाळ्याचा. तर एक थोडक्यात दर्शकांसाठी सांगू शकाल थोडक्यात वीज घोटाळा नेमका काय आहे? वीज घोटाळा म्हणजे अतिशय बुद्धिमत्तेने गेल्या 8-10 वर्षात महाराष्ट्रातल्या जनतेचे 73,000 कोटी कसे लाटले गेले याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वीज घोटाळा आहे. सोपी गोष्ट आहे की आपल्याला केंद्राच्या कोळसा कंपनीकडनं कोळसा दिला जातो. आपण तो सगळा उचलत नाही. का? तर तो निकृष्ट दर्जाचा आहे असं आपण म्हणतो आणि म्हणून आपण आयात करतो प्रायव्हेटकडनं. आता प्रायव्हेटकडनं आयात करून त्याला जी आपण किंमत देतो ती किंमत देताना त्याची क्वालिटी बघून दिलं पाहिजे. म्हणजे आपल्या देशी कोळशातनं जो उष्मांक निघतो तो कमी असतो म्हणून आपण तिप्पट दर देऊन आयात कोळसा घेतो. पण त्याच्यामध्ये तिप्पट दर दिल्यानंतर तिप्पट उष्मांक वाढला पाहिजे, पण तो वाढतो केवळ 25%. मग हे कशासाठी? आणि असा जवळ 7,500 कोटी रुपये आपण आयात कोळशामध्ये अनावश्यक जास्त दिले. हे मी कागदपत्रासह सिद्ध करून दाखवलं. दुसरी गोष्ट अशी आहे की जो कोळसा भारतीय कोळ कंपनीचा आपण WCLचा घेतो तो ज्या क्वालिटीचा घेतो आणि ज्या क्वालिटीवर आपण पेमेंट करतो त्याच्यापेक्षा कमी क्वालिटीचा तो आपल्याकडे आलेला असं हे म्हणतात आणि त्यातून मग वीज उत्पादन जेवढं झालं पाहिजे तेवढं वीज उत्पादन झालेलं नाही. असं 12,500 कोटी रुपयाचं वीज उत्पादन झालं नाही हे मी आकडेवारीहून सिद्ध केलं आणि यात माझा आरोप आहे की हा कोळसा कमी दर्जाचा नसतो, तो वाटेत तो कोळसा लंपास केला जातो, लुटला जातो. कोळसा कमी येतो आणि कमी कोळशातनं कमी वीज निर्माण होते आणि म्हणून हे सांगतात की हा उष्मांक कमी आहे. ही लूट चालवली आहे आणि या लुटीमध्ये मंत्र्यापासून ते खालपर्यंत सगळे दोषी आहेत हे मी कागदपत्रावर दाखवून दिलेलं आहे. आता तुम्ही सांगितलं की वीज घोटाळा जो आहे, आता मागणी होते दिल्लीप्रमाणे की आमचं वीज दर कमी करा, मुंबईत आणि महाराष्ट्रात वीज दर कमी करा. कोळसा घोटाळा जर थांबला तर वीज दर कमी होतील? महाराष्ट्रात कसं आहे की महाराष्ट्र सरकारची कंपनी वीज निर्मिती करते, दिल्लीत ते नाही आहे. दिल्लीमध्ये रिलायन्स आणि बाकी टोरंटो प्रायव्हेट कंपन्या आहेत. दिल्लीमध्ये वीज निर्माण होत नाही. दिल्ली हे पूर्णतः हरियाणावर विजेसाठी आणि पाण्यासाठी अवलंबून आहे आणि हवामानासाठी ते काश्मीरवर अवलंबून आहे. दिल्लीला स्वतःचं असं काही नाहीच आहे, सगळं बाहेरचं आहे. पण आपल्याकडे स्वतःची वीज निर्मिती आपण करतो आणि त्यामुळे हा कोळशातला निर्मितीचा इन्फ्रास्ट्रक्चरचा भ्रष्टाचार आपण थांबवला तर माझी खात्री आहे शहरातल्या लोकांचा तर विजेचं बिल तर कमी होईलच, पण शेतकऱ्यांना आपण पूर्णतः मोफत वीज देऊ शकतो इतका भ्रष्टाचार होतो आहे. आणि 6 महिन्याचं जे आपलं सरकार येईल भाजप सेना RPIचं, ते मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की आम्ही हा भ्रष्टाचार थांबवू आणि आम्ही शेतकऱ्यांना